आहेत त्यांना लायसन मिळत नाहीये, बरोबर ना? धंदेवाईक आहेत त्यांना लायसन मिळत नाही. आमचेच खरे व्यापारी जे धंदे करतात त्यांनाच. हा, खरी ज्याला धंद्याची गरज आहे, ज्याला व्यवसायाची गरज आहे, अशा माणसाला लायसन दिलं गेलं पाहिजे. हो, देशाची आर्थिक दुर्बलता जर संपवायची असेल ना, तो पक्ष आघाडीवरच आहे असं म्हणायला काय हरकत आहे? आघाडीच नेमकी बिघाडी झाली तर आम्ही कुठं जाऊन संधी मागायचा, कोणाला मागायचा सांगा की? किती प्रयत्न करायचा? तरुणपणापासून आतापर्यंत 2014 साली बायोमेट्रिक झाले, त्याच्या अगोदर 2008 साली केलेलं कॅन्सल केलं, त्यानंतर 2014 सालापासून आतापर्यंत कितीतरी वेळा जाऊन कुठं कुठे भेटलो, त्यासाठी मला त्या दिवशी खाडं करावं लागलं. मला रोज व्यवसाय केल्याशिवाय जगायला मिळत नाही. माझं कुठलं आर्थिक उत्पन्न नाही, घरामध्ये शासकीय यंत्रणेत कुठलाही पगारदार माणूस नाही. 8 माणसाचा परिवार चालवायला माझ्या मुलाची पावर कमी पडते, म्हणून मला या वयात सुद्धा काम करावं लागतंय. ही व्यथा मी सांगायची कोणाला? अहो, हे मोठे मोठे व्यावसायिक आहेत नाही, मोठे मोठे ज्यांच्या ज्यांच्यावर भारताचं स्वातंत्र्य अवलंबून आहे, ज्या लोकांना स्वातंत्र्य सांभाळण्याची व्यथा दिली, ते पंतप्रधान, त्यांना आतापर्यंत पुण्यामध्ये किती वेळा चक्रा टाकल्या, पण ती माणसं दिसली नाही, ती जे लोक फुटपाथवर बसलेत आणि व्यवसायासाठी लायसन मागतात. हे येतात म्हणजे काय? फक्त भुयारी रेल्वे काढायसाठी येतात. भुयारीची रेल्वे काढली, प्रवासाचं साधन सुकर झालं म्हणजे काय? चुली पेटायचं साधन मिळालं का? तळागाळातल्या लोकांना आता नंबर पेटा शासकीय यंत्रणेने एकाच माणसाला दिल्या. 15 करोडच्या वर भारतातली लोकसंख्या आहे, ज्या लोकांचा व्यवसाय फक्त नंबर प्लेटवर चालतो. यांनी एवढा मोठा व्यवसाय करून इतकी मोठी दारिद्र्याची खळगी निर्माण केली, एवढं मोठं दारिद्र्य निर्माण केले, लोकांना जगायचा मार्गच बंद केलाय. अहो, 5वी 6वी शिकणारी लोक सुद्धा आता, लहान लहान मुलं सुद्धा कोथिंबीरीच्या गड्ड्या रस्त्यावर उभारून शाळा शिकतात, हे विकतात आणि मग शाळेत जातात. असा प्रकार मला कधी पाहिला नव्हता. 2014 साली ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून मोदींची नेमणूक झाली, त्या काळापासून ते आतापर्यंत मंगळसूत्र हिसकावणाऱ्यांचं, चोरांचं प्रमाण अतोनात वाढलंय. कारण छोटे छोटे कारखाने जीएसटी लावून बंद केल्यामुळे तिथला कामगार वर्ग आता बेकारीत पडला. त्यांनी जगायचं कसं मग? आणि इंदिरा गांधी 16 वर्ष पंतप्रधान असताना त्या काळात एकही केस अशी देशामध्ये झाली नाही इथे तर कोणाचं मंगळसूत्र चोरीला गेले. अशी केस देशात कुठं असली तर मला ते पोलीस स्टेशन दाखवा. कारण बेकारी जर वाढली, कामधंदे जर सुटले, तर लोकांनी जगायचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न महत्वाचा आज शासकीय यंत्रणेनं स्वतःला आम्ही आघाडीवर म्हणताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. करत नाही ते. आघाडी म्हणजे नेमकी कशात असते हेच त्यांना कळत नाही. एखाद्या मंत्र्याचा, एखादा मुलगाचा, एखादा मुख्यमंत्री असला, एखादा नेता जर असला, त्याच्या बहिणीचा पोरगा एखादा जर बेकार मध्ये फिरत असाल, एवढ्या मोठ्या माणसाचा एवढा मोठा नातू, एवढा मोठा भाचा जर बेकारीत असेल, तर मग तुझ्या मोठ्यापणाचा आमच्या नातेवाईकाला जगण्याचा काय उपयोग नाही. अशा वेळेला काहीतरी कायदा असा काढायची जेणेकरून त्याची बेकारी दूर झाली पाहिजे. एका माणसाचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी करोडो लोक उपाशी मरतात, तिकडे बघितलं जात नाही. मी म्हणतो, ज्या गाड्या भंगारमध्ये काही 3 रुपयाला सुद्धा घेत नाही, 3,000 रुपयाला घेत नाही, ती अशा गाड्यांना 800-700 रुपयाच्या प्लेटा बसवायला कशाला सांगायचं? 2019 साली ज्या काही नवीन गाड्या शोरूम मधून काढल्या होत्या, त्या गाड्यांना नंबर प्लेटा बसवायचा कायदा काढला, गाडीला सिक्युरिटी असायला पाहिजे, हे मला मान्य आहे की. पण त्यानंतर पुन्हा 2019 नंतर आता काढलं की जुन्या गाड्याला त्या प्लेटा बसवायला पाहिजे. अरे, जुन्या गाडीवर बसणारा माणूस जुन्याच गाड्या का वापरतो याचा अर्थ ज्याला कळत नाही, तो जुन्या गाड्याला नंबर प्लेटा बसवायला पाहिजे हा मुद्दा कशासाठी काढतो? काय गरज आहे का त्याची? बरं, तर आपण ही व्यथा मांडून घेतलेली आहे अजिंक्यचे खुले व्यासपीठ वरती. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे, पुणे.